कृपा तुम्ही संतमाय बाप कृपा संतमाय बाप कृपा तुम्ही संतमाय बाप कृपा मी पतित कीर्तिवानु काय मी पतिता कीर्तिवान काय मी पतिता कीर्तिवान मी संतमाय बाप कृपा तुम्ही संतमाय बाप कृपा संतमाय बाप कृपा तुम्ही संतमाय बाप कृपा मी पतित कीर्तिवानु काय मी पतिता कीर्तिवान काय मी पतिता कीर्तिवान अवतार उद्धरावे जन जड जीव वाढविले सुख भक्ती भाव वाढविले सुख भक्ती भाव गुणाचार नाम अवतार तुम्हारा उद्धरावे जन जड जीव ब्राह्मणे गुण ब्राह्मणे गुण संगीत अलंकार बोबडे काका त्यांना साथ करतील संगीत विशारद उद्धव लाडा. तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 कायमी पतिता कीर्तिवान अवतार तुम्हारा अवतार तुम्हारा
तुम्ही संत मायबाप कृपावंत, तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव, वाढविले सुख भक्ती भाव धर्म, वाढविले सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव विठ्ठल. तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकोबाराय संत महात्म्यांचं वर्णन करतात, स्तुती करतात. आणि ती स्तुती करत असताना त्यांच्या अवताराचीही मीमांसा, अवताराचीही चिकित्सा या अभंगामध्ये तुकोबाराय करतात. संतांचं वर्णन दोन पद्धतीनं तुकोबारायांनी गाथ्यामध्ये केलेलं दिसतं. काही वेळेला तुकोबाराय संत महात्म्यांच्या स्वरूपाचं वर्णन करतात आणि काही वेळेला तुकोबाराय संत महात्म्यांच्या कर्तृत्वाचं वर्णन करतात. विठ्ठला विठ्ठला स्वरूप आणि कर्तृत्व एवढ्या दोनच गोष्टी मानवी जीवनामध्ये स्तुती करता योग्य आहेत. माणूस जगला याची स्तुती नसते. एकतर माणसाने काय केलं याची स्तुती असते, नाहीतर माणसाने काय मिळवलं याची स्तुती असते. स्वरूप आणि कर्तृत्व या दोनच गोष्टी अशा आहेत की ज्या स्तुतीला योग्य आहेत, ज्याचं वर्णन होऊ शकतं
केवळ माणसाचं अस्तित्व हे माणसाच्या स्तुतीचं कधीही कारण ठरत नसतं. विठ्ठला विठ्ठला. एखादा मनुष्य 70 वर्ष जगला, 75 वर्ष जगला, 80 वर्ष, 90 वर्ष जगला, गृहीत धरा 100 वर्ष जगला, त्याची शताब्दी साजरी झाली. आता तो 100 वर्ष जगला, याच्यामध्ये त्याचं कर्तृत्व काय आहे? त्यांनी काय केलं म्हणून तो 100 वर्ष जगला? त्यांनी काही न करता जागेवर बसला असता तरी 100 वर्षाचा झालाच असता. आपण 50 वर्ष जगलो, काय केलं? 50 वर्षाचं होण्याकरता आपण काय प्रयत्न केले? नाही हो, फार कष्ट करून 50 वर्षाचा झालो नाही. तू काही केलं नसतंस तरी 50 वर्षाचा झाला. कारण वय वाढत राहणं हे माणसाच्या कर्तृत्वातून होत नाही ना महाराज. वय वाढतच असतं. काही न करता जागेवर बसून जिथं ठेवलं मुसळ तिथं क्षेम कुसळ असा बसून राहिला असता तरी 50 वर्षाचा झाला असता, 70 वर्षाचा झाला असता. माणसाच्या अमृत महोत्सवाचे, माणसाच्या त्या सहस्त्रचंद्र दर्शनाचे मोठमोठे सोहळे होतात महाराज. कोट्यवधी रुपये खर्च होतो. हारत एवढीच पडतात, अर्थात त्याचे पैसे त्यांनीच दिलेले असतात. परंतु याच्यामध्ये त्यांच्या कर्तृत्वाचं काय आहे? काही नाही. स्तुतीला कारण नाही. मग त्यांच्या स्तुतीची भाषणं आम्हाला बऱ्याच वेळेला प्रसंग येतो. कुठं कीर्तनाला जायचा प्रसंग येतो, थोडंसं आधी पोचतो, त्यावेळेला तिथल्या कोणत्या तरी मंत्र्याचा, तिथल्या कोणत्या तरी कुणाचा तरी मोठ्या माणसाचा सत्कार असतो. आता लवकर गेलं की महाराज आले, त्यांना नेऊन बसवा. तो सत्कार समारंभ, महाराज 2 मिनिटं आशीर्वाद. आता नंतर 2 तास कीर्तन करायचं. कुठं 2 मिनिट? नाही 2 मिनिटं आशीर्वाद. बरं, आमच्या आशीर्वादानं तो जर मोठा झाला तर आम्ही अशी का? 2 मिनिट आशीर्वाद. पण आता त्या माणसाबद्दल आम्हाला काही माहिती नसते. काळा का गोरा कधी पाहिलेलं नाही. पहिलं दर्शन. त्याच्या आयुष्यात त्यांनी काय केलंय आम्हाला माहिती नाही. किती खाल्लेत आम्हाला माहिती नाही. पुला खालून किती पाणी आम्हाला कल्पना नाही. महाराज आशीर्वाद द्या. मग आम्ही तेवढेच हुशार. बोलताना आपण काय म्हणतो, या साहेबांबद्दल काय बोलावं, म्हणजे बोलण्यासारखं काही नसतं. काय बोलावं साहेबांबद्दल? काही बोलू नका. काय स्तुती आहे मला सांगा ना महाराज. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचं कर्तृत्व सिद्ध होत नाही, जोपर्यंत एखादी व्यक्ती ज्या मुक्कामाला पोचली तो मुक्काम व्यापक स्वरूपाचा असत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती कोणाच्याही स्तुतीला केव्हाही पात्र ठरत नसते. नाही का? काहीतरी कर्तृत्व दाखवा मग पात्र व्हा. ज्ञानोबरांचं वचन काय? तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी प्राप्त होईजे का पात्र होई? पात्र अजून प्राप्त नाही, अजून उशीर आहे. आता फक्त पात्र होईल. पात्रता आपण शाळेत शिकलोय ना रोज. आता गेलो असलो तर शाळेमध्ये रोज प्रार्थना म्हणतो, पात्र होण्याकरता भारताचा नागरिक मी व्हावं याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी प्रयत्न केले. म्हणतो ना आपण, आली काय पात्रता? काय कर्तृत्व गाजवलं? काय स्वरूपाला प्राप्त झालं? स्वरूप आणि कर्तृत्व या 2 गोष्टी चिंतनाला, स्तुतीला कारण ठरतात. मी अधिक लांबवणार नाही, थोडंसं पुढे जातो. कर्तृत्व आणि स्वरूप हे दोन्ही सांगा. का सांगा? कारण नुसत्या स्वरूपाचं चिंतन जर संतांचं तुकोबारायांनी केलं असतं तर आपल्यापैकी कुणालाही संत कळाले नसते. कारण स्वरूप कळून घेण्याची योग्यता, तो अधिकार प्रत्येकाच्या ठिकाणी नसतो. तुकोबारायांनी फक्त स्वरूप सांगितलं, फक्त स्वरूप असं सांगून चालत नाही ना महाराज. नुसतं स्वरूप कुणाला कळतं? ज्याला स्वरूपाचा बोध आहे, ज्याला स्वरूपाचं परोक्षत्वानं का होईना आपण ज्ञान आहे, ज्याला परोक्षत्वानं म्हणजे निदान वाचून का असे ना आपण स्वरूप म्हणजे काय हे कळतं, त्याला स्वरूपाचं चिंतन सांगितलं तर निदान अनुमानानं तरी तो म्हणू शकेल की नाही बाबा व्यक्ती मोठी दिसते. पण ज्याला स्वरूपातला स्व कळत नाही, नुसतंच रूप कळतं,
त्याला स्वरूप सांगून काय उपयोग आहे? स्वरूप सगळ्यांना कळतं काय? कळत नाही महाराज. स्वरूप कळण्याकरता आपण तिथपर्यंत पोहोचलं का? तुका म्हणे अंगे भावे ते आपण संतांचा महिमा खूप शाब्दिकाचे काम नाही येथे. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल? तुका म्हणे अंगे भावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. तुका म्हणे अंगे भावे ते आपण. तुका म्हणे ते आपण अंगे व्हावे तरीच महिमान कळू येईल, त्याच्याशिवाय येणार नाही. आपण जोपर्यंत त्या अवस्थेला पोचत नाही तोपर्यंत त्या त्या अवस्थांचं आपल्याला ज्ञान होत नाही महाराज. कारण वेदांतामध्ये, मी एक वाक्य बोलून पुढे जाईल, वेदांतामध्ये ज्ञान आणि अवस्था या दोन गोष्टी स्वतंत्र नाहीच आहे. ज्ञान म्हणजेच अवस्था, अवस्था म्हणजेच ज्ञान. प्रपंचातली अवस्था वेगळ्या, तिथं नुसत्याच अवस्था असतात. अवस्था अवस्था होऊन जाते पण अवस्था प्राप्त होत नाही काय? तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण जोपर्यंत तिथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग नाही. मग जीव संतांना ओळखण्याची अपेक्षा असणारा जीव जर त्या अवस्थेपर्यंत पोहोचत नसेल तर संतांचं स्वरूप काय कळणार महाराज? म्हणून स्वरूप सांगून झाल्यानंतरही संत महात्मे संतांच्या कर्तृत्वाकडे प्रवृत्त होतात. त्यांचं कर्तृत्व सांगा, कारण सामान्य मनुष्य कर्तृत्वावरून माणसाला ओळखतो, तो स्वरूपावरून माणसाला ओळखतो. एखाद्या जीवाकडे, आता हे काय, एखाद्या जीवाकडे बोट करून म्हणलं हा ब्रह्म आहे तर पटतं काय? पटतं? कळत नाही हो, एकदम पटत नाही हो. त्याला काहीतरी अधिकार पाहिजे, त्याची अवस्था बघण्याकरता काहीतरी दृष्टी पाहिजे, त्याला काहीतरी बोध झाला पाहिजे. आत्मत्वे वेठीला होय तो जया तया दृश्या ते पाहे ते दृश्य दृष्टेपणेसी होत जाये तयाचे चिरू. याच्याकरता आत्मत्व वेठीला झाला पाहिजे का नाही? जोपर्यंत तो होत नाही तोपर्यंत तो बोध नाही. मग तो काय म्हणतो? अहो ते ब्रह्म बिम्म सांगू नका, त्याने काय केलंय ते सांग. कर्तृत्व का? अहो फार मोठं कर्तृत्व महाराज, दिवसाला 50 पुड्या संपवतो. काय कर्तृत्व? याला कर्तृत्व म्हणत नाहीत महाराज. म्हणून तुकोबारायनिक संत महात्म्याने आपल्याला प्रमाणानं बोलतो. ज्ञानोबारायांचं प्रमाण देतो आणि ज्ञानोबारायांवर प्रमाण देतो, दोन्ही प्रमाण देतो. 12वा अध्याय काढा. 12व्या अध्यायाची, ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाची पहिली ओवी. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती. ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरूंची स्तुती करतात. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे स्वरूपाचं वर्णन, अनवरत आनंदे वर्षतीय कर्तृत्वाचं वर्णन. विठ्ठला विठ्ठल. संत महात्मे शुद्ध आहेत हे त्यांचं स्वरूप आहे, ते प्रसिद्ध आहेत हे त्यांचं स्वरूप आहे, ते उदार आहेत स्वरूप आहे. उदार शब्दाचा अर्थ काय करायचा नंतर त्याचा विचार, मी आता ते सांगितलं. औदार्य या कर्तृत्वाने युक्त म्हणून उदार मानायचं का आणखीन काही विचार करायचा स्वतंत्र मुद्दा. हे सगळं त्यांचं स्वरूप आहे. शुद्ध हे त्यांचं स्वरूप आहे.
किंबहुना आत्मा चोखट, ज्ञानोबराय बोलतात ना, शुद्ध असणं, चोख असणं, चोखट असणं हे स्वरूप आहे. परंतु अनवरत आनंदे वर्षतीये, अरे या जगतावर अखंड आनंदाचा वर्षाव करत राहतात, हे त्यांचं कर्तृत्व आहे. बस, कर्तृत्व अखंड आनंदाचा वर्षत सकळ मंगली ईश्वरनिष्ठांची माल्याळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता. अनवरत या जगतावर जे मंगलाचा आनंदाचा वर्षाव करत राहतात ते संत महात्मे ज्ञानोबाराय बोलतात त्या पद्धतीनं अर्धवर्णन ओवीचं हे स्वरूपानं युक्त आहे आणि ओवीची अर्धी बाजू हे संतांच्या कर्तृत्वाचं चिन्ह. ज्ञानोबारायांचं प्रमाण, ज्ञानोबारायांवर प्रमाण देऊ. नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांचं चिंतन केलं. महाराज आधी स्वरूप सांगितलं, पण नाथ महाराजांच्या लक्षात आलं की नुसतं स्वरूप सांगून कळत नाही, कर्तृत्वही सांगायला पाहिजे. म्हणून आधी स्वरूप सांगितलं. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, आपल्या सर्वांचा परिचित अभंग आहे. कैवल्याचा पुतळा स्वरूप आहे का कर्तृत्व आहे? स्वरूप आहे महाराज. चैतन्याचा जिव्हाळा स्वरूप का कर्तृत्व? स्वरूप आहे महाराज. परंतु एवढं स्वरूप सांगितल्यानंतर जगाला कळणार नाही म्हणून नाथ महाराजही नंतर विचार करतात, अरे स्वरूप कळत नाही मग कर्तृत्व सांगा. चालविली जड भिंती हरली सांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती. कर्तृत्व आहे ना महाराज. जड भिंती चालवली, रेड्याच्या मुखातून वेद प्रकट केला. अरे ब्रह्मसाम्राज्य दीपिका तुमच्या आमच्या करता म्हणून हे ब्रह्मज्ञान उघडं करून दिलं महाराज. केवढं कर्तृत्व आहे, केवढं कर्तृत्व आहे. आपण विचार करा, ज्ञानोबारायांनी भिंत चालवली किंवा रेड्यामुखी वेद बोलवला, याच्यानं ज्ञानोबारायांचं संतत्व सिद्ध नाही, मान्य आहे. कारण भिंत चालवणं आणि रेडा बोलवणं ज्ञानोबारायांच्या डाव्या हाताचा मळ आहे हो. त्याला काय कर्तृत्व आहे? त्यांनी फक्त संकल्प करावा. संकल्पात एव तू तच्छ्रुते, हे ब्रह्मसूत्रात सूत्र आहे. त्यांनी फक्त संकल्प करावा, त्या संकल्पानं होऊन जात. भिंत चालवण्याकरता ज्ञानोबारायांनी काय कष्ट केले? काय भिंतीला मोटर बसवली, काही चाकं लावली, काय केलं का? आणि एवढीच भिंत चालवायची हौस होती तर नामदेवरायांबरोबर पंजाब घुमानपर्यंत गेले. भिंतीवर नामदेवरायांना डबल सीट घेऊन जाऊ नये. चालतच होती आणायचे तर चालून घ्यायचं ना. पण नाही ना, विशिष्ट उद्देशाने जे कर्तृत्व गाजवलं जातं त्या उद्देशाच्या परिसमाप्तीमध्ये त्या कर्तृत्वाचाही लोप होत असतो. कारण कर्तृत्व हा आत्म्याचा स्वभाव नाही, वेदांताच्या नियमानुसार. आत्मा कर्तृत्व संपन्न नाही, आत्मा कर्म संपन्न नाही. ज्ञानोबाराय बोलतात, सर्व कर्म सिद्धी लागी ये मुद्दले हो जगी तेथ न सुवावा अभंगी आत्मराज. ज्ञानोबारायांची भाषा. तेथ आत्मराज न सुवावा. कोणता आत्मराज? अभंगी आत्मराज न सुवावा. कुठे? सर्व कर्म सिद्धी लागी तेथ अभंगी आत्मराज न सुवावा. अरे कर्मसिद्धीमध्ये आत्म्याचा विचार करू नका, कारण कर्म कर्तृत्व हा आत्म्याचा स्वभाव नाही आहे. पण कर्माशिवाय जीवाला कळत नाही म्हणून सांगावं लागतं. मग लोक म्हणतात, अहो ते होऊन गेलं 700 वर्ष, ते चमत्कार आता का सांगावेत? मी जाहीर सांग,
कीर्तनकारांनी प्रवचनकारांनी कीर्तनामध्ये भिंत चालवली, रेडा बोलवला, मेलेल्याला जिवंत केलं, हे रोज सांगितलं पाहिजे. कुणाच्या नादाला लागू नका, जाहीर सांगतो मी, हे रोज सांगितलं पाहिजे. का? कारण चमत्काराला भुलून येणाराही एक वर्ग असतो. लक्षात ठेवा, तो चमत्काराला भुलून येतो, पण येतो तो योग्य ठिकाणी येतोय का नाही, त्याचा मुक्काम योग्य. अरे त्याला ज्ञानोबारांच्या चरणापर्यंत आणायचं, पुढं ज्ञानोबारा बघून घेतील ना. त्याला ज्ञानोबारांबद्दल आपुलकी वाटली पाहिजे, आश्चर्यानं का होईना, पण ज्ञानेश्वरी उघडायचा मोह झाला पाहिजे. भले तो चमत्कार असेल, चमत्काराने संत मोठे होत नाहीत, गोष्ट खरी आहे. भिंत चालवली, रेडा बोलवला म्हणून ज्ञानोबारांनी मोठे नाहीत. ज्ञानोबारांनी 16व्या वर्षी तुमच्या माझ्याकरता ज्ञानेश्वरी सांगितली, हा सगळ्यात मोठा चमत्कार. तुम्हाला आम्हाला ज्ञानोबारांनी मुक्त केलं, हा मोठा चमत्कार. मी तर त्याच्याही पुढे बोलतो. ज्ञानोबारायांच्या आधीपर्यंत मोक्ष सुद्धा बंधनात होता. ज्ञानोबारायांचं कर्तृत्व आहे की ज्ञानोबारांनी तुम्हाला आम्हाला मुक्त केलं नाही, ज्ञानोबारांनी मोक्षाला सुद्धा आपल्याकरता मुक्त केलं. काय कर्तृत्व आहे विचार करा. जो मोक्ष एका विवक्षित वर्गाकरता होता, जो मोक्ष तेवढ्याच मर्यादित लोकांकरता होता, अधिकार 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 त्याच्या मागे लागले होते. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे तसं नाहीये, असं नाहीये. अरे ही गीता तुम्ही वाचा, कशाही पद्धतीनं वाचा. मने काय वाचा सेवक होईल याचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. ज्ञानोबाराय बोलतात गीतेच्या संबंधात कशी असू दे गीता, पण नेहमी मोक्षाशिवाय गीता वेगळं देत नाही महाराज. श्रवणे पाठे अर्थे गीता नेदी मोक्षा आरवते, जैसा समर्थ दाता कोणा ते नास्ती न म्हणे. ज्ञानोबारांची भाषा आहे महाराज. मी का बोलतो आपल्याला, म्हणून संत महात्मे कर्तृत्वाचंही वर्णन करतात, स्वरूपाचंही वर्णन करतात. स्वरूपाचं वर्णन हे अधिकाऱ्यांकरता असलं तरी तुमच्या माझ्या सामान्य जीवाकरता संत महात्मे संतांच्या कर्तृत्वाचं वर्णन करतात. तद्वत तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये संतांच्या कर्तृत्वाचं चिंतन करतात, तुम्हाला आम्हाला संत कळावेत म्हणून. ऐका, कशासाठी संत महात्मे अवताराला आले, काय अवताराची त्यांना गरज आहे, याचा विचार तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगामध्ये मांडत असताना दोन पद्धतीनं तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये आपल्याला संतांचं चिंतन केलेलं दिसतं. संतांची स्तुती दोन पद्धतीनं केलेली दिसते. मी अजून प्रस्तावनेच्या अभंगाला अजून आलोच नाही. दोन पद्धतीनं तुकोबाराय संतांची स्तुती करतात. काही वेळेला तुकोबाराय चिंतनातून संतांची स्तुती करतात आणि काही वेळेला तुकोबाराय दर्शनातून संतांची स्तुती करतात. विठ्ठला विठ्ठला. संतांची स्तुती काही वेळेला चिंतनातून, काही वेळेला दर्शनातून. आता चिंतनातून केलेली स्तुती आणि दर्शनातून केलेली स्तुती कशी ओळखायची याचा विचार स्वतंत्र आहे. मी आता त्याचा विचार सांगितला, पण हे बोलतो पुढे त्या संबंधातही. पण याचा थोडा एक भूमिका याची सांगून पुढे जातो. चिंतनातून केलेली स्तुती वेगळी असते आणि दर्शनातून केलेली स्तुती वेगळी असते. संतांची स्तुती ही प्रत्यक्ष तोंडावर करावी असं शास्त्रवचन. कुणाची स्तुती कुठं करावी याचा नियम. प्रत्यक्षे गुरुवस्तुत्या, परोक्षे मित्र बांधवा, कर्मांते दासभृत्याश्च नैव पुत्रः तथा स्त्रियः. असं ऐका, एक वचन सांगतो. गुरुची स्तुती तोंडावर करावी, प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या. गुरुची स्तुती कुठे करावी? तोंडावर. ज्ञानोबारायांनी आपल्या सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या सद्गुरूंच्या वर्णनाची जी नमनं रचली आहेत. समोर आहेत महाराज सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज समोर बसलेले, आणि मग ज्ञानोबाराय बोलतात, नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया, नमो संसार तमसूर्या अपरिमित परमवीर्या तरुणतर तुर्या लालन लीला, नमो जगदखिल पालना मंगळमणि निधाना सज्जनवन चंदना आराधिलिंगा, नमो चतुरचित्त चतुर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा. सगळी स्तुती बघा. 18व्या अध्यायाची बघा, 10व्या अध्यायाची बघा, 12व्याची बघा, 16व्याची बघा. मावळवीत किती स्तुती महाराज तोंडावर. गुरुची स्तुती तोंडावर करावी. ऐका, उगी सरळ अर्थ सांगून जातो बघा, पटतंय का? गुरुची स्तुती तोंडावर करावी. मित्राची आणि भावाची स्तुती माघारी करावी.
नोकराची स्तुती काम झाल्यावर करावी आणि बायकोची न मुलाची तोंडावरही करू नये आणि मागेही करू नये. विठ्ठला, माता भगिनी क्षमा करावं, माझं वचन नाही. नैव पुत्र हा तथा स्त्रिया, शास्त्र वचन आहे, माझं बोलणं नाही. अर्थात याच्यात वाईट वाटणं, माझ्या घरावर मोर्चे येतील, बायकांची स्तुती करू नका, मुलाची करू नका म्हणून. पण शास्त्राचा उद्देश काय आहे ते बघा. मी खरं सांगू, गंमत सांगतो बोली. गंमत अशी आहे, बायकोची स्तुती काय करू नका, कारण तुमची बायको इतकी अनिर्वचनीय आहे किती स्तुती केली तरी शब्दात सापडत नाही, म्हणून करूच नका. असं नाही म्हणा. शास्त्र असं बोलत नाही, शास्त्र असं बोलत नाही. नाही श्रुती परवती, शास्त्र माऊली आहे. कारण सांगतो काय आहे, गुरुची स्तुती तोंडावर करा, मित्राची भावाची स्तुती माघारी करा. कारण मित्र आणि भाऊ असे असतात की तोंडावर स्तुती केली की शेफारून जातात, काम बिघडतं. मग तोंडावर पण मागे म्हणा, माझा भाऊ फार सज्ज, मला क्षणभर अंतर देत नाही, एक वेळ स्वतः नुकसान सोसेल पण माझी भरपाई करते. माझा भाऊ, अरे असा भाऊ फक्त रामरायाला मिळाला, भरतासारखा, लक्ष्मणासारखा, दुसरा मला नसला तरी म्हणा ना, बिघडलं काय. नोकराची स्तुती काम झाल्यावर करावी. कामाच्या तू फार चांगलं काम करतो म्हणलं की बिघडवतोस तू, त्याला नंतर म्हणा फार चांगलं काम केलं म्हणून. आणि बायकोची मुलाची करू नका. याचं कारण असं आहे की शास्त्राने पत्नी आणि पुत्र या दोघांनाही आपल्याशी अभिन्न मानले. पत्नी ही आपल्याशी अभिन्न आहे, पुत्र आपल्याशी अभिन्न आहे. आत्मा वै पुत्र नामासी आहे का नाही. पुत्र आपला आत्मा म्हटलाय, पत्नी आपली अर्धांगिनी म्हणतो आपण. अर्धांग म्हणजे आपलं अंगच की हो, अर्धांगिनी म्हणतो आपण तिला. म्हणून ती आपलंच ते रूप असताना, आपलंच स्वरूप असताना जर आपल्याच रूपाची आपण स्तुती केली आपल्या मुखानं तर आत्महत्येचं पाप लागतं. म्हणून आपल्या तोंडाने आपली स्तुती करायची नाही. म्हणून बायकोची मुलाची स्तुती माघारी पुढं कधी, आपली स्तुती माघारी ना आपली स्तुती आपल्या तोंडावर केली तर चालते का? असं चालत नसतं. मला बाकीचा मुद्दा लांबवायचा नाही. मुद्दा एवढाच आहे याच्यामध्ये की संतांची स्तुती तोंडावर करावी, पण तुकोबाराय संतांची स्तुती ही तोंडावरही करतात, प्रत्यक्षही करतात, दर्शनातही करतात, आणि तीच स्तुती तुकोबाराय त्यांच्या चिंतनातही करतात. मग ओळखायचं कसं की ही चिंतनातली स्तुती आणि ही दर्शनातली स्तुती, हे अभंग ओळखायचे कसे? त्याची सोपी युक्ती सांगा. संतांना वापरलेला शब्द जर परोक्षत्वानं वापरला असेल तर ती चिंतनातली स्तुती, आणि तो जर प्रत्यक्षत्वानं वापरला असेल तर ती दर्शनातली स्तुती आहे. कशावरून? मी आपल्याला साधी उदाहरणं देतो त्या संबंधात. साधी उदाहरण आता ते बघा, व्याकरणाच्या दृष्टीने बघा, तसंही बघा. मी प्रमाण घेऊन बोलतो, जाऊ द्या. संतांची स्तुती करताना तुकोबाराय संतांना असं म्हणतात, संतांच्या संबंधानं असं म्हणतात, काय द्यावे त्यासी. परोक्ष का अपरोक्ष? आता परोक्ष अपरोक्ष अवघडच आहे व्यवहारात. माणसं सरळ अपरोक्ष म्हणतात. माझ्या अपरोक्ष काय झालं पुढं? अरे तुझ्या अपरोक्ष तू कुठे गेला होता? अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष.
परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष. वेदांतात ते शब्द आपण कसे वापरतो महाराज? अपरोक्ष म्हणजे डोळ्यासमोर आणि परोक्ष म्हणजे माघारी. लोक म्हणतात माझं अपरोक्ष काय झालं? मग तू कुठं समोर तर होता ना बाबा. काय झालं म्हणजे डोळे काय तुझे गेले होते कुठं? परोक्ष वेगळं, अपरोक्ष वेगळं. परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष आणि अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष. बरोबर. तुकोबाराय म्हणतात काय द्यावे त्यासी, त्यांना काय द्यावं? त्यांना म्हणजे ते मागे, ते डोळ्यासमोर नाहीये. ही जी स्तुती आहे जिथं त्यांना, त्यांचं, ते असे जे शब्द वापरले जातात, तिथं जे चिंतन असतं, तिथं जी स्तुती असते ती स्तुती चिंतनातली असते. पण जिथं प्रत्यक्षत्वानं शब्द वापरलेला असतो ती स्तुती मात्र दर्शनातली असते. प्रस्तुत अभंग तुकोबाराय संतांच्या दर्शनातून उद्गारतात. तुम्ही संत मायबाप कृपा, ते संत मायबाप कृपावंत नाही, तुम्ही म्हणल्यानंतर तुकोबारायांच्या समोर संत प्रत्यक्षत्वान आहेत. तुकोबाराय संतांचं दर्शन घेतात, ज्ञानोबारायांचं दर्शन घेतात, नामदेवरायनाथ महाराजांचं दर्शन घेतात, गोरोबा काका चोखोबाराय जनाबाईच्या चरणावर मस्तक टेकवतात आणि तुकोबाराय या संतांना म्हणतात तुम्ही संत मायबाप कृपावंत, तुम्ही संत आहात. तुम्ही हा शब्द वापरल्यामुळे तुकोबारायांचं हे चिंतन, ही स्तुती, ही दर्शनातून प्रकट झालेली स्तुती आहे, ही चिंतनातून प्रकट झालेली स्तुती नाही. या अभंगामध्ये तुकोबाराय संतांचं वर्णन करतात, त्यांच्या अवताराची मीमांसा करतात. अवतार हा जो शब्द आहे, हा शब्द आपण वेगळ्या अंगाने वापरतो. अवतार म्हणजे काय असतो? अवतार म्हणजे आपण काय शब्द वापरतो? अवतार म्हणजे अवतरती इति अवतार असं म्हणतो की नाही? भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला, रामचंद्र प्रभूंचा अवतार झाला. अवतरती म्हणजे खाली येतात. आता हा जो अर्थ आहे अवतरती इति अवतार, हा वेदांताला मान्य नाही बरं का. हा अर्थ मी जरा स्पष्ट बोलतो, क्षमा करा मला. वेदांताला मान्य नाही हा अर्थ. का नाही? कारण ते वरून खाली येतात. याला काय अर्थ? अवतरती म्हणजे वरून खाली आले, म्हणजे ह्याच्या पूर्वी खाली नव्हते काय? भगवान श्रीकृष्ण, मला आता मी साधं बोलतो, गोकुळाष्टमीला भगवान श्रीकृष्णांचा अवतार आपण साजरा करतो आपल्याला सगळ्यांना. मला सांगा गोकुळाष्टमीच्या आधी कृष्ण नव्हतेच का? रामनवमीच्या आधी राम या जगात नव्हतेच काय? रामचंद्र प्रभू होते ना. मग होते तर कुठून आले? जिथं ज्याचा भाव आहे तिथं त्याचा भाव पुन्हा असू शकत नाही. एकदाच की नाही जे असेल ते, एकदाच की नाही. जर तसं मानलं, वरून खाली आले म्हटलं तर त्यांना देशपरिच्छिन्नता लावावी लागेल ना महाराज. मग वरून खाली आले याला अवतार म्हणता येईल का? म्हणता येत नाही, वेदांताला मान्य. मग एकाने अजून पुढे सांगितलं, तो म्हणला अहो तसं नाही, ते वरून खाली आले आणि खालून वर गेले हे म्हणू नका. मग काय म्हणा, जे निर्गुण होते ते सगुण झाले म्हणजे अवतार. वेदांत म्हणतो हाही अर्थ आम्हाला मान्य नाही. निर्गुण होते सगुण झाले म्हणजे सगुण आणि निर्गुणामध्ये सगुण कनिष्ठ, निर्गुण वरिष्ठ, काही नियम आहे काय? ज्ञानोबाराय म्हणतात अरे तसं नाही, तुझं सगुण म्हणून सगुण निर्गुण एक कोण? सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव. तुकोबाराय बोलतात ना, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? ज्ञानोबारायांनीच प्रश्न उपस्थित केला आणि ज्ञानोबाराय त्याला उत्तर देतात सगुण निर्गुण एक. सगुण म्हणू का निर्गुण म्हणू? अरे सगुण निर्गुण एक. मला आता पुढे बोलायचंय. गंमत त्याची, वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाच्या आणि भक्तिशास्त्राच्या समन्वयाच्या मांडणीत संतांचं कौशल्य दिसतं. वाङ्मयाची चिकित्सा दोन्ही अर्थाने केली पाहिजे. ऐका, थोडं बोलतो, जरा कंटाळा येईल पण ऐका. सगुण मोठं का निर्गुण मोठं? आमचे संत म्हणतात सगुण निर्गुण कोणीच मोठं नाही. आम्हाला जो सगुण तोच निर्गुण आणि जो निर्गुण तोच सगुण. पांडुरंगाकडे बघून कुठल्या संतांनी म्हटलंय हे परब्रह्मच आहे हो, फक्त कणभर कमी आहे. त्याला काय म्हणतात वेदांतामध्ये? शबल. वेदांतामध्ये त्याला काय म्हणतात? शबल ब्रह्म. पण परमात्मा पंढरीनाथ ब्रह्मच आहे हो, फक्त शबल ब्रह्म आहे. कोणी म्हटलंय का? नाही महाराज. नेणो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुराशी. ज्ञानोबाराय बोलतात अरे केवळ परमात्मा नाही. तुकोबाराय म्हणतात पांडुरंगाला जो ब्रह्म समजत नाही त्याचं तोंड बघून. तुकोबारायांची भाषा आहे, पांडुरंगाला जो ब्रह्म समजत नाही त्याचं तोंड बघून आहे.
महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या संबंधानं बोलताना ही भाषा वापरली आहे मात्र काय सांगू आता? महाभारतातलं वचन आहे, न भूत संग संस्थानो देवस्य परमात्मनः यो वेत्ती भौतिकम देहम कृष्णस्य परमात्मनः स सर्वस्मात् बहिष्कार्यः श्रौतस्मार्थ विधानतः मुखम तस्यावलोक्यापि सचैल स्नानम आचरेत. महाभारतात वचन आहे. महाभारत असं म्हणतं की भगवान श्रीकृष्णाचा देह हा पंचमहाभूताचा संघात आहे असं म्हणून त्या देहाला जो कोणी भौतिक देह समजतो त्याला श्रौत आणि स्मार्त या दोन्ही कर्माच्या अधिकारातून बहिष्कृत करावं. आणि असा मनुष्य जर आपल्या डोळ्याला दिसला तर तो दिसला म्हणून घरी जाऊन कपड्यासह आंघोळ करत. भगवान श्रीकृष्णाला कोण भौतिक देहाचा म्हणतो? मला ज्ञानोबारायांना कोण भौतिक देहाचा म्हणतो? तुकोबारायांचा देह भौतिक असता तर तो वैकुंठाला गेला असता काय? ज्ञानोबारायांचा देह भौतिक असता तर 700 वर्ष तसाच राहिला असता काय? पण हे संत महात्मे असे सगुण निर्गुण म्हणून आधी निर्गुण होते ना. वेदांत म्हणतो हे चालत नाही. जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये एके ठिकाणी अवताराची मीमांसा करताना एका वाक्यातच मीमांसा करून सगळीच उत्तरं मिटवून टाकली. अवतार अवतार म्हणजे काय? आचार्य म्हणतात अवतार म्हणजे काही नाही, अवतार म्हणजे फक्त इंद्रिय गोचर होणं, संपलं. अवतार म्हणजे दुसरं काही नाही. भाष्य बघा आपण. अवतार अवतार म्हणजे काही नाही, फक्त डोळ्याला दिसायला लागले की त्याला अवतार म्हणायचं आणि डोळ्याला दिसत नसतील तेव्हा अवतार म्हणायचं नाही. एवढाच त्याचा अर्थ आहे, दुसरं काय? संत महात्मे अवताराला येतात कशा करता? कुणा करता? अरे कुणा करताही संत महात्मे अवताराला येत नाही. ज्ञानोबाराय तुकोबाराय आले फक्त तुमच्या माझ्या करता, दुसऱ्या करता नाही, दुसऱ्या करता नाही आले, तुमच्या माझ्या करता. मी थोडी हे करतो, अभंगाकडे मी येतोच आहे, मला थोडं अधिक बोलायचं आहे, तेवढं बोलून घेतो. अभंग काय हो 5 मिनिटाचं का? सरळ अर्थ सांगितलं की संपलं. त्याला काय असतं? ऐका, ज्ञान कुणा करता आले? भगवान कुणा करता आले? का देवाच्या अवतारापेक्षा संतांचा अवतार महत्वाचा? मी थोडी त्याची चिकित्सा करतो. भगवंताचा अवतार कुणा करता होत? त्यांच्या शब्दातून परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. धर्म संस्थापनार्थाय एक, परित्राणाय साधूनां 2, विनाशाय च दुष्कृतां 3 हेतू दिले गीतेमध्ये. नीलकंठी भाष्यामध्ये नीलकंठाने या तिन्ही हेतूंना एकच हेतू म्हटलं. हे 3 स्वतंत्र हेतू मानलेले एकच हेतू. कशावरून? ते म्हणतात अहो साधूंचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दालन हे धर्मसंस्थापनेचं अंग आहे. धर्मसंस्थापना म्हणजे काय? अरे साधूंचं रक्षण करणं, दुष्टांचं निर्दालन करणं हेच धर्मसंस्थापन, दुसरं काही नाही. अंग मानलंय त्याला. सोडा तो विषय. आता मी तुम्हाला झोपी घालायला आलो नाही. ऐका, कशा करता? भगवंताचा अवतार सज्जना करता रक्षण, दुर्जना करता. आता मी गंमत सांगा, भगवान आले सज्जना करता, भगवान आले दुर्जना करता. याला बोलू आपण सज्जन का दुर्जन? अनेक वेळेला सांगत आलो आपण सज्जन का दुर्जन. एवढे जण बसला किंवा लोकांनी तरी आपण सज्जन. बरं जाऊ, आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा. एक जण पुढे. कीर्तन काढा सकट. आहे ताकद कोणाची? आहे का ताकद? बरं जाऊ द्या. आपल्यापैकी दुर्जन कोण? हात वर करा. कोणी सज्जन नाही, मान्य आहे. दुर्जन कोण? हात वर करा बरं. मी दुर्जन आहे म्हणा बरं. पण नाही, दुर्जन असता तर कीर्तनाला आला असता काय? आपण सज्जन का दुर्जन काही सांगता येत नाही महाराज. आपण धड सज्जन नाही, धड दुर्जन नाही. बघा विचार करून. आपण धड सज्जन, मी तुम्हाला दुर्जन म्हणतोय असं समजू नका बरं.